माझा नवरा परदेशात गेल्यानंतर मी गेल्या 4 महिन्यांपासून फ्लॅटमध्ये एकटीच राहत होते. आता माझ्या आजूबाजूच्या लोकांशी माझी चांगली ओळख झाली होती, म्हणून मला तिथे काहीच भीती वाटत नव्हती. परंतु एक दिवस मला माझ्या सासूबाईचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की राहुल उद्या तिथे राहायला येतोय, कारण त्यालाही शहरात नोकरी लागली आहे. सासूबाईचे बोलणे ऐकून मी काहीशी अस्वस्थ झाले, कारण मी एका छोट्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती आणि माझा नवराही दुसऱ्या देशात गेला होता. माझ्या दिराच्या आगमनाची बातमी ऐकून मला काळजी वाटू लागली. माझा नवरा इथे राहिला असता तर मला काहीच अडचण नव्हती, पण नवरा घरी नसताना तरुण दिरासोबत राहणं मला योग्य वाटत नव्हतं. पण या गोष्टीसाठी मी माझ्या सासूबाईला नकारही देऊ शकत नव्हते. मग मी माझ्या नवऱ्याला महेशला फोन करून माझ्या सासूबाईची माहिती दिली. यावर तो म्हणाला की ही चांगली गोष्ट आहे. जर राहुल तिथे आला तर मला तुझी काळजी करण्याची गरज राहणार नाही. मी म्हणाले, महेश तुला कळतंय का, तू काय बोलतोयस? मी त्याच्यासोबत घरात एकटीच कशी राहणार? माझे म्हणणे ऐकून महेश चिडला आणि म्हणाला, तुला म्हणायची तरी आहे काय? तो माझा लहान भाऊ आहे, त्याच्यापासून तुला काय धोका होणार आहे? त्याने मला रागाने आणि धोकादायक शब्दांनी फटकारले की मी पुढे काहीच बोलू शकले नाही. मी फोन बंद करून ठेवून दिला. त्या रात्री मला झोपच येत नव्हती. मला सतत माझ्या नवऱ्याचा राग येत होता. माझा दीर माझ्या घरी येणार म्हणून मी आनंदी नव्हते, कारण मला राहुल पहिल्यापासूनच आवडत नव्हता. महेश आणि आम्ही दोघांनी लहानपणापासूनच ठरवले होते की आम्ही एकमेकांशी लग्न करणार, कारण माझ्या आईने तिची जिवलग मैत्रीण सुमित्रा यांचा मुलगा महेश सोबत माझे लग्न लहानपणी निश्चित केले होते. मी लहानपणापासूनच महेश आणि राहुल या दोघांनाही चांगलीच ओळख होते. महेश हा खूप शांत स्वभावाचा होता, तर राहुल खूप बोलका. महेशला जास्त अभ्यासात गोडी होती, तर राहुल एक लोफर प्रकारचा मुलगा होता. त्याला मुलींशी बोलणे, त्यांच्या भोवती फिरणे आणि विनोद करणे याचीच जास्त सवय होती. माझे शिक्षण पूर्ण होत आज माझ्या आईवडिलांनी माझं आणि महेशचं लग्न लावून दिलं. आमच्या लग्नाला 3च महिने झाले होते. खरं तर लग्न झाल्यावर त्याच दिवशी महेश परदेशात निघून गेला. ही गोष्ट मला खूप विचित्र वाटली, पण काय करणार, शेवटी नोकरीचा प्रश्न होता. महेश 4 महिन्यांपासून परदेशात होता आणि मी इथल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. माझा दीर माझ्याकडे राहायला येणार आणि मग नोकरी पक्की झाली तर तो कायमचा इथेच राहणार. आणि अजून तर महेशला परत येण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागणार. या सर्व विचारांनी मी खूप अस्वस्थ झाले होते. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते, कारण माझ्या सासूबाईंनी विशेष सांगितले होते की राहुलला भात, बुंदी रायता आणि कढी पण आवडतात, म्हणून मला त्याच्या आवडीचे जेवण बनवावेच लागले. संध्याकाळी 6 वाजता माझे दारावरची बेल वाजली. मला माहिती होते की तो राहुलच असेल. मी दार उघडले तर तो माझ्याकडे हसत बघत होता आणि मग घाईघाईने तो बॅग घेऊन आला. बस प्रवासाने मला थकवले आहे, त्यामुळे मी बराच वेळ झोपेल. मग त्याने विचारले की माझी रूम कोणती आहे. माझ्या फ्लॅटमध्ये 2च खोल्या होत्या. मी दुसऱ्या खोलीकडे बोट दाखवली. त्या खोलीत फारसे फर्निचर नव्हते. त्याने खोलीकडे नजर टाकली. मला फक्त बेडवर झोपायची सवय आहे असे म्हणत अगदी आरामात माझ्या खोलीत गेला. मी त्याच्याकडे बघत राहिले तेव्हा मी त्याच्याशी वाद घालण्याच्या मनस्थितीत नव्हते की तो काय विचार करेल की वहिनी येताच माझ्याशी वाद घालत आहेत. मी जेवण गरम केले तोपर्यंत तो आंघोळ करून परत आला होता. आवडीचं जेवण बघून तो आनंदी झाला आणि म्हणाला की तुझ्या हाताला छान चव आहे. पहिल्यांदाच मी तुझ्या हातचे जेवण करत आहे, कारण तू लग्नानंतर लगेचच शहरात आली होती म्हणून. तो म्हणू लागला की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणली आहे, चल मी तुला दाखवतो, असं म्हणत बिनधास्तपणे माझा हात धरून तो नेत होता. मी म्हणाले, सोड माझा हात, मला आधी गिफ्ट दाखव. मग त्याने मला एका फॅन्सी सूट आणला होता. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी सूट घेतला आहे. रात्री राहुल खोलीतच झोपला आणि मला दुसऱ्या खोलीत झोपावे लागले. तेव्हा मला वाटले की मी दुसऱ्या दिवशी राहुलला सांगेल की मला माझ्या खोलीची सवय झाली आहे. त्याला अडचण वाटत असेल तर हॉलमध्ये सोफा ठेवून ड्रॉइंग रूमला स्वतःची खोली करून घ्यावी. तो किती दिवस थांबणार होता माहीत नाही. मी सकाळी उठून बाहेर आले तेव्हा तो निघून गेला होता, पण दुपारी तो अगदी आनंदाने घरात शिरला. माझी नोकरी पक्की झाली आहे, मी उद्यापासून जॉईन होईन असं म्हणत तो सोफ्यावर अगदी लोफर स्टाईलमध्ये बसला आणि म्हणाला की मी खूप थकलो आहे, एक चहा कर. मी त्याची मोठी बहिणी होते, पण त्याची अरेतुरेची भाषा होती. खरे तर मोठी बहिणी ही आईच्या ठिकाणी असते. मी त्याच्यासाठी चहा केला आणि त्याला सांगितले की मला माझ्या स्वतःची खोलीची सवय आहे. परंतु तेव्हा तो मला जे काय म्हणाला त्याने मला त्याचा
पुन्हा राग आला. तो म्हणाला की हवं तर आपण एकाच खोलीत होऊ शकतो. आणि हे ऐकून माझं तर डोकं चक्रावलं होतं. मी त्याच्याकडे रागाने पाहिले तेव्हा तो हसायला लागला आणि म्हणाला की तो विनोद करतोय. मी उठून किचनमध्ये जाऊ लागले तेव्हा तो मला म्हणाला की तू रागावलीस तर खूप सुंदर दिसतेस, असं म्हणत त्याने हसायला सुरुवात केली. त्याच्या बेताल वागण्यामुळे मला त्याला सरळ सांगावेसे वाटले की त्याच्यात शिष्टाचार नाही, पण मी काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी राहुल घरी येण्यापूर्वी मी जेवण बनवले आणि माझ्या खोलीत गेले आणि खोलीचं दार लावून घेतले. मला वाटलं की जेव्हा तो जेवून जाईल तेव्हाच मी माझ्या खोली बाहेर निघेल, पण जेव्हा तो माझा दरवाजावर ठोकू लागला तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी दार उघडले तर तो म्हणाला, जेवण टेबलावर ठेव. बाहेर भुकेलेला आणि तहानलेला माणूस बसला आहे, हे तुला कळत नाही? मी म्हणाले, सर्व काही तयार आहे, तू ताटात काढून स्वतःही खाऊ शकतोस. माझे म्हणणे ऐकून तो नाहीमध्ये मान हलवू लागला आणि म्हणाला की मी खूप काही करू शकतो. पण हे बोलून तो पुन्हा हसायला लागला. मला त्याचे हसणे विचित्र वाटले आणि मग तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की मला या गोष्टी करण्याची सवय नाही, त्यामुळे तुला त्रास होईल, पण तुला या सर्व गोष्टी कराव्याच लागतील. चल पटकन येऊन जेवण दे, मला खूप भूक लागली आहे. मी ताट वाढले आणि माझ्या रूममध्ये जाऊ लागले. मग त्याने विचारले, हे काय आहे? एवढे बोलून तो पुन्हा हसू लागला तर म्हणाला, तू माझी बहिणी आहेस, पण तू माझ्याशी बोलत नाहीस, म्हणून मला खूप कंटाळा आलाय. मला वाटतंय भाऊ दुसऱ्या देशात पळून गेला आहे, कारण तूच त्याच्याशी अशी वागली असशील, म्हणूनच तो आपला जीव वाचवून निघून गेला. मी म्हणाले की तू तुझं स्वतःचं काम कर, तुला खायला मिळत आहे ते खा. मी कुठे बसते, काय करते, काय करत नाही, आणि तुला काय करायचे आहे? मला रागाने बोलताना पाहून तो पुन्हा हसायला लागला आणि म्हणाला, असे बोलू नकोस. मी तुला हे आधीही सांगितले आहे की तू रागवलीस की तू खूप छान दिसतेस. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? तो म्हणू लागला, त्यात कसली लाज? धीर आणि वहिनी यांच्यात असे विनोद संवाद चालतातच, पण तू कदाचित बोर प्रकारची मुलगी आहेस. आयुष्य किती सुंदर आहे, असे म्हणत तो जेवत होता. मी त्याच्याकडे रागाने बघत होते. मला वाटले की माझ्या रागाने बघितल्यावर तरी त्याचे वागणे थोडे सुधारेल, पण तसे झाले नाही. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. मी महेशला फोनवर राहुलबद्दल सगळं सांगितलं, पण महेश माझ्याशी एक विचित्र बोलला. तुझा विचार चुकीचा आहे. महेशला आपल्या भावावर इतका विश्वास का होता माहीत नाही. एके दिवशी राहुल ऑफिसमधून घरी आला तेव्हा तो म्हणाला, माझं डोकं खूप दुखत आहे. एक काम कर, माझ्या डोक्याला हलकी मालिश कर, त्यानंतरच मी जेवण करेल. त्याच्या बोलण्याचा मला राग आला. तो माझा नवरा आणि मी त्याची बायको असल्यासारखे तो बोलत होता. आजपर्यंत त्यांनी वहिनी म्हटले नव्हते. मी म्हणाले, पेन किलर घे, मग डोके दुखणे थांबेल. पण तोही म्हणाला, तूच माझ्या डोक्याला मालिश कर, तरच माझी डोकेदुखी बरी होईल आणि मगच मी जेवण करेल, नाहीतर मी उपाशीच झोपेल. बळजबरीने मी त्याला अशी बाटली घेऊन त्याच्या खोलीत गेली आणि त्याच्या डोक्याला तेलाने मालिश करू लागले. तो बेडवर पडलेला होता आणि मी त्याच्या दुसऱ्या साईडवर त्याच्या डोक्याला मालिश करत बसले होते. तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याला असे पाहून मला राग यायला लागला. मी म्हणाले, तू आरामात मसाज करून घे आणि नजर खाली ठेव. माझ्याकडे असे एकटक लावून काय पाहत आहेस? तो म्हणाला की मी पाहतोय की तू किती निरागस आणि सुंदर आहे. आणि खोली सोडून तेव्हा तो हसत म्हणाला, अरे मी फक्त गंमत करत होतो. पण मी त्याचं काही ऐकले नाही आणि रूमच्या बाहेर आले. मी जेवण टेबलावर ठेवले आणि मी माझ्या खोलीत येऊन दार लावून घेतले आणि बेडवर पडली. आता तो जेवण करतो की तो असाच उपाशी झोपतो हे ऐकण्यासाठी मी माझे कान बाहेरच्या दिशेने ठेवले होते. त्याच्यामुळे माझी खूपच चिडचिड झाली होती, पण त्याने उपाशी झोपावे असे मला वाटत नव्हते. सुमारे अर्ध्या तासानंतर मला बाहेर भांड्यांचा आवाज येऊ लागला. तेव्हा माझ्या मनाला शांती मिळाली आणि मी आरामात झोपी गेले. माझ्या खोलीच्या बाल्कनीत कोणीतरी हजर असल्यासारखे मला वाटले. कोणीतरी चालताना मला स्पष्ट ऐकू येत होतं. मी घाबरून उठून बसले तर एका हाताने मी पडदा हटवला आणि 2 माणसे तिथे उपस्थित असल्याचे पाहिले. दोघांच्या हातात पिस्तूल होते. आमच्या घरात चोर घुसले हे पाहून मला खूप भीती वाटत होती. चोर माझ्या खोलीच्या बाल्कनीत होते. मी पटकन माझ्या खोलीतून राहुलच्या खोलीचा दरवाजा ठोठावायला लागली. तो सुद्धा गाढ झोपेतून जागा झाला असावा. तो माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला ढकलून त्याच्या खोलीत आले. मी पटकन त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि कुलूप लावली.
आणि हे सर्व पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. माझी प्रकृती चांगली नव्हती. भीतीने माझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. मी म्हणाले की माझ्या खोलीत चोर आहे. माझे शब्द एवढेपर्यंतच पोहोचले होते की खोलीच्या दारावर टकटक वाजली. त्याची खोली ठोठावण्याचा आवाज ऐकून राहुलसुद्धा दचकला. पण माझी अवस्था अशी झाली होती की माझ्या हृदयाची धडधड होऊ लागली. मी घाबरून राहुलला घट्ट मिठी मारली होती. मी म्हणाली, बाहेर चोर आहेत. हे लोक माझ्या रूमच्या बाल्कनीत होते. मला खूप भीतीपोटी मी काय करते याची मला अजिबात जाणीव नव्हती. मी राहुलला घट्ट पकडले होते आणि भीतीने माझी छाती थरथरत होती. दार उघडण्यासाठी ते आम्हा दोघांना मारतील असेही त्यांनी सांगितले होते. मी त्यांच्या हातात पिस्तूल पाहिले आहे असे मी सांगितल्यावर राहुल मला सांगू लागला की काळजी करू नकोस. हे लोक आत येऊ शकत नाही. दाराला कुलूप आहे. त्याने मला त्याच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मी भीतीने त्याला घट्ट मिठी मारून उभे होते. मग त्याने मला बेडवर बसवले आणि तो स्वतः माझ्या बरोबरीने बसला. तो म्हणाला, घाबरू नकोस, मी इथेच आहे. यावेळी एक माणूस अतिशय दबक्या आवाजात म्हणाला, दरवाजा उघडा, नाही तर आम्ही दरवाजा तोडू. राहुलचा हात माझ्या दोन्ही हातात मी धरला. कदाचित आमची नशीबच वाईट होते की आमच्या दोघांचेही फोन आमच्याकडे नव्हते. घाबरून पळत असताना मी माझा फोन माझ्या खोलीतच टाकून दिला होता आणि राहुलने बाहेर हॉलमध्ये फोन चार्जिंगला ठेवला होता. मी म्हणाले, तू बाहेर जाणार नाहीस. ते तुला कोणत्याही प्रकारे मारू शकतात. त्यावर तो म्हणायला लागला, माझा हात सोड. असे म्हणत त्याने माझा हात सोडला. त्यानंतर त्याने कपाटातून पिस्तूल काढले आणि हे पाहून माझे हृदय थांबल्यासारखे झाले. मला भीती वाटू लागली. मी म्हणाले, काय करतोय? तो म्हणाला, मला या लोकांचे वागणे चांगले माहिती आहे. तू फक्त खोलीतून बाहेर पडू नकोस. मी रडायला लागल्याने त्याला सांगितले की देवासाठी तू कुठेही जाऊ नकोस. ते तुला मारतील तर? त्यावर तो म्हणाला, काळजी करू नकोस. आपण इथे बसलो तरी ते लोक खोलीचा दरवाजा तोडून आत येतील. त्यामुळे धैर्याने वागले पाहिजे. मला कसे लढायचे हे देखील माहिती आहे आणि शूट कसे करायचे हे देखील माहिती आहे. असे म्हणत तो बाहेर गेला आणि त्याने बाहेरून दरवाजा बंद केला. मग मला बाहेरून भांडण आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले. भीतीने माझे मन थरथरत होते. मी माझ्या मनात विचार करत होते की राहुलला काय झालं तर ते माझं काय करतील. त्यामुळे माझी प्रकृती खालावू लागली. मला गुदमरल्यासारखे वाटले आणि मग मला गोळी झाडल्याचा आवाज आला. तेव्हा मी कसे माहीत नाही, भीतीमुळे मी बेशुद्ध झाली होती. पक्ष्यांच्या किलबिलाटाने माझे डोळे उघडले. मी लगेच उठून बसले. तेव्हा मी राहुलच्या खोलीत होते आणि माझे केसही पूर्णपणे विस्कटलेले होते. परंतु मी एकटी त्याच्या रूममध्ये होते आणि मी त्याच्या रूममध्ये कसे आले हे मला समजलेच नाही. पण नंतर मला रात्रीचा प्रसंग आठवला आणि आठवताच माझे भान हरवले. बाहेर काय झाले ते मलाही कळले नाही. मी लगेच त्याच्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा राहुल मला बोलताना दिसला आणि त्याच्या हाताला एक मलमपट्टी आणि त्याच्या डोक्यावर देखील जखमेच्या खुणा होत्या. हे पाहून मी त्याच्या जवळ आले. मला पाहून राहुल म्हणू लागला की पोलिसांनी त्यांना पकडून नेले आहे. ते पोलीस कोठडीत असल्याचे सांगून तो माझ्यापासून दूर पाहू लागला. मी म्हणाले, काय झालं तुझ्या हाताला? तो म्हणाला की लढाई दरम्यान त्यांनी माझ्यावर गोळीबार केला होता, पण ती गोळी माझ्या हाताला स्पर्श करून गेली. तुला काही कळले नाही. तू बेशुद्ध झाली होतीस. पण आता अजिबात काळजी करू नको. सर्व काही ठीक आहे. माझ्याकडे न बघता तो माझ्याशी बोलत होता. पण त्या दिवसापासून मी बघत होते की राहुल खूप गप्प बसू लागला होता. कळत नाही, आता त्याने खोडकर गोष्टींवर हसणे आणि पूर्वीसारखे माझ्याशी विनोद करणे पूर्णपणे बंद केले होते. राहुल मला जसं वाटत होता तसा अजिबात नव्हता, पण तो भरपूर सिगारेट ओढू लागला. मी त्याच्यासमोर जेवण ठेवले तर तो विचारात हरवून जायचा. मी 2-3 वेळा आठवण करून दिल्यावर मग तो जेवत होता. या गोष्टीला 1 महिना गेला होता. एक दिवशी मला चक्कर आली. तेव्हा राहुलने मला त्याच्या मिठीत घेतले. तेव्हा मी खाली पडणार होते. जर राहुलने मला आधार दिला नसता तर मी गंभीर जखमी झाले असते. त्याने मला सोफ्यावर बसवले आणि म्हणाला की मी माझी अजिबात काळजी घेत नाही. स्वतःची काळजी घे. तुझा रंग पूर्णपणे फिकट झाला आहे. ते पहा, कदाचित तुला अशक्तपणामुळे चक्कर आली असेल. राहुलनेच मला डॉक्टरांकडे नेले. मी एकटे डॉक्टरांच्या खोलीत गेले. त्याने काही चाचणी लिहून दिल्या. त्याचा रिपोर्टही लगेच आला. पण तो रिपोर्ट समोर येताच माझ्या मनात वादळ उठू लागले. डॉक्टर, तू गरोदर आहेस असे सांगू लागले आणि हे ऐकून मला चक्कर आली.
माझे पती गेले 3-4 महिने माझ्यासोबत नव्हते आणि 3-4 महिने माझ्यासोबत नव्हते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या पतीने मला आजपर्यंत हातही लावला नव्हता. राहुल माझ्यासोबत होता, पण हे कसे घडले? त्याने माझ्याशी हे केव्हा केले? या विचाराने मला काळजी वाटू लागली, कारण मी कोणते मादक औषध घेतले नाही. मला असे कोणतेही मादक पदार्थ खायला दिले गेले नव्हते. मग मी गरोदर कशी झाली? मग मला आमच्या घरात चोर घुसले तो दिवस आठवू लागला. मी बेशुद्ध झाले होते आणि त्यानंतर राहुलचा दृष्टिकोन देखील पूर्णपणे बदलला होता. तो थोडासा हरवलेला दिसू लागला होता आणि पूर्णपणे बेभान झाला होता. त्याच रात्री कुठेतरी राहुलने माझ्यासोबत एक घाणेरडे कृत्य केले असावे. त्याने माझ्या बेशुद्धीचा गैरफायदा घेतला आणि तोही अशा वेळी जेव्हा मला त्याची आधाराची जास्त गरज होती. मी माझे वाहणारे अश्रू पुसले आणि डॉक्टरच्या कॅबिनमधून बाहेर आले. राहुल समोर बसला होता. मला बघून तो माझ्या जवळ आला आणि विचारू लागला की काय झाले डॉक्टर, काय बोलले? मला वाटलं की घरी जाऊन त्याला विचारावे, माझ्याशी असं का केलं? मी त्याच्या भावाची बायको आहे. हे सर्व करत असताना त्याला लाज वाटली नाही. पण घरी आल्यावर माझे भानच हरवले. समोर महेश हसत उभा होता. तो म्हणाला, कसे वाटले पाहून? मी थक्क झाले. माझे मन दुःखी झाले. महेशला पाहून राहुल खूप अस्वस्थ झाला होता. त्यावेळी मी इतकी दुःखी आणि आतून तुटून पडले होते की काय करावे तेच मला कळत नव्हते. महेशला मिठी मारून मी रडायला लागले. मला कळत नव्हते की त्याला कसं सांगू की त्याच्या भावाने मला उद्ध्वस्त केले आहे. मी कठीण प्रसंगी त्याच्याकडे गेले, कारण मला वाटले की तो मला मदत करेल. मला माहिती नव्हते की तोच माझा नाश करेल. महेश माझ्या डोक्यावर हात फिरवू लागला आणि म्हणू लागला की तू हसायला हवीस, पण तू रडत आहेस. तेवढ्यात पुढच्या क्षणी जे घडले ते माझ्या डोळ्यासमोर आकाश आणि पातळ एक झाल्यासारखे वाटले. कारण काही वेळाने राहुल माझ्या जवळ आला आणि त्यानंतर त्याने जे केले ते पाहून मी थक्क झाले. त्याने माझा हात पकडला आणि मला महेशपासून वेगळे केले. हे पाहून महेशलाही आश्चर्य वाटले. मला महेशपासून मागे ढकलले आणि म्हणू लागला, दूर राहा. तेव्हा राहुलशी बोलण्याची शैली अतिशय कडक होती. काय बोलतोयस? तू असे कसे करू शकतो? राहुल जे काही बोलला त्याने माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. तो म्हणाला, मी काय बोलतोय ते तुला चांगलं माहिती आहे. ती माझी पत्नी आहे, तुझी नाही. त्यामुळे माझ्या बायकोला स्वतःपासून दूर ठेव. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी कधी राहुलकडे तर कधी महेशकडे आश्चर्याने बघत होते. मला वाटले की कदाचित महेश काही बोलेल, पण महेश काहीच बोलला नाही. उलट त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. राहुल म्हणू लागला की तुला आठवतंय जेव्हा तुझं लग्न होत होतं तेव्हा फेऱ्या मी मारल्या होत्या. लग्नाच्या वेळेस तुझ्या जागी वर म्हणून मी उभा होतो. त्यावेळी सुनीताचा हात माझ्या हातात होता, तुझ्या हातात नाही. कारण तुला सुनीता आवडत नाही. तुला परदेशात जायचे होते आणि तिथली मुलगी तुला आवडली होती आणि तुला तिच्याशीच लग्न करायचे होते. तू म्हणाला होतास की तू सुनीताशी लग्न कर, कारण काही वर्ष उलटून गेल्यावर तू परत येणार नाहीस. त्यामुळे तू सुनीताला घटस्फोट देशील आणि हे नाटिकही संपेल आणि सुनीता तुझी होईल. मग तुझी इच्छा असेल तर तू सुनीताशी नंतर सर्वांसमोर लग्न करू शकतो. महेशचे परदेशी मुलीवर प्रेम होते आणि तो तिच्याशी लग्न करणार होता. हे सर्व ऐकून मी माझे दुःख विसरले होते. हे सगळं मी काय ऐकत होते? त्या मुलीने मला फसवले होते असे महेश म्हणू लागला. मी परत आलो आहे म्हणून मी आता सुनीताला भेटतो असे वाटलं. मी म्हणाले, तुम्ही हा कोणता खेळ रचला आहे? एक भाऊ लग्नाच्या वेळेस दुसऱ्या भाऊला आणून हजर करतो आणि आता घटस्फोट मागतो. मग दुसरा भाऊ येऊन सोबत खेळ खेळायला जातोय हे मला कळलेच नव्हते. मी माझ्या पर्समधून रिपोर्ट काढला आणि महेश राहुलला म्हणू लागली की हे काय केलं? तुला लाज वाटली नाही? यावर राहुलचे शब्द आणखीनच मोठे झाले. तो म्हणाला की ती माझी पत्नी आहे, त्यामुळे मला माझ्या कोणत्याही कामाची लाज वाटत नाही. त्यावेळी माझ्या मनात सुनीतासाठी काहीच नव्हते, पण आता मी सुनीतावर प्रेम करू लागलो आहे आणि तिच्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही असे म्हणत त्याने माझा हात धरला आणि मला घराबाहेर काढले. मी म्हणाले, माझा हात सोड, मलाही तुझ्यासोबत राहायचे नाही. तू फसवून माझ्याशी लग्न केले आणि मग माझ्या बेशुद्धीचाही फायदा घेतला. पण राहुलने माझे ऐकले नाही आणि मला पूर्ण हकीकत सांगितली. संपूर्ण सत्य जाणून सर्वांनाच मोठा धक्का बसला. तर काही महेश आणि राहुलबद्दल वाईट बोलले.
माझ्या सासूबाईंनी राहुलसोबत बोलणे बंद केले होते. राहुल चांगली नोकरी करू लागला आणि माझी खूप काळजी घेतली, परंतु मी त्याच्याशी कधीच नीट बोलले नाही. माझ्या बोलण्याचा त्याला वाईट वाटलं नाही. त्याने माझी खूप काळजी घेतली. पण 7 महिन्यांनी मी मृत मुलाला जन्म दिला. जेव्हापासून मी शहरातून गावात आले तेव्हापासून मी खूप चिंतेत होते आणि खूप उदास होते. त्यामुळेच मी वेळेआधीच मुलाला जन्म दिला असावा. मी आजारी पडताच राहुलने मला शहरातील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेले. माझी प्रकृती चांगली नव्हती आणि जेव्हा मी थोडी बरी झाले तेव्हा राहुलने माझ्यासमोर DNA रिपोर्ट ठेवला, ज्यावरून हे सिद्ध झाले की ते मूल त्याचे नाही. तो म्हणाला, ज्या रात्री ते दरोडेखोर आले त्यांनी माझ्या हातावर गोळी झाडली आणि पिस्तूल माझ्या डोक्याला मारले आणि मी बेशुद्ध झालो. पुढे काय झाले माहीत नाही, पण शुद्धीवर आल्यावर दोघेही घराबाहेर पडले होते आणि मी खोलीत आलो तेव्हा तुझी अवस्था पाहून मला समजले की त्यांनी तुझ्याशी काहीतरी चुकीचे केले आहे. तू अगदी वाईट अवस्थेत बेडवर पडली होतीस. मीच तुझे कपडे ठीक केले होते. जेव्हा मी तुझा रिपोर्ट पाहिला तेव्हा मला वाटले की हे सर्व स्वीकारण्यात योग्य आहे, कारण त्यात तुझा काहीच दोष नव्हता. जे काही घडले ते अपघात होता. राहुलच्या बोलण्यावर मी दगड होऊन त्याच्याकडे पाहत होते. मला त्यावेळी देवाचा आभार वाटले की त्यांनी राहुलच्या रूपात मला इतका चांगला नवरा दिला आहे. मला रडताना पाहून राहुल माझ्या जवळ आला. त्याने हाताने माझे अश्रू पुसले आणि माझे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. राहुलचा स्पर्श जाणवताच मी वेदनेने आणखीनच रडू लागले. मी म्हणाले, राहुल मला माफ कर. मला वाटले की तो खूप वाईट आहे, पण तुझ्या इतका महान व्यक्ती मी आजवर बघितला नाही. माझ्यामुळे तू आजपर्यंत खूप काही त्रास सहन केला आहेस. मला माफ कर. तेव्हा राहुल म्हणाला की माफी मागण्याची गरज नाही. मी तुझ्याबद्दल कधीही वाईट विचार केला नाही. तुझे माझ्याशी वागणे स्वाभाविक आहे हे मला माहिती होते. तुझ्यासोबत जे झाले ते कोणत्याही मुलीला सहन होणारे नव्हते. आता माझ्या मनात राहुलबद्दल खूप आदर निर्माण झाला. घरी आल्यानंतर राहुलने माझी खूप काळजी घेतली. हळूहळू माझी तब्येत चांगली होत होती आणि त्यानंतर मी राहुलला माझा नवरा म्हणून आनंदाने स्वीकारले. आम्ही दोघे एकमेकांवर इतके प्रेम करतो की लोक आमच्या प्रेमाची उदाहरणे देतात. मी राहुलच्या सहवासात खूप आनंदी आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.